नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान एक धडक मोर्चा काढला. या मोर्चाअंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला. विशेषतः मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवरती मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. मनसेच्या प्रमुख मागण्या आहेत. राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी. रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावे. संभाव्य अपघातांची माहिती सादर करावी. मुंबई लोकलमधील आसन क्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा. अपघात नुकसान भरपाई 25 लाख रुपये करावी. प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी. प्रवाशांच्या नियमावली सादर करावी. मुंबई लोकल सेवेतून उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी. स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी. सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी. यांसारख्या उपाययोजना कराव्यात असं त्यांनी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धडक मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती जोरदार आक्रोश केला. मनसेचा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठव यांनी मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक ते बदल करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही रेल्वे खात्याचा पण निश्चित करतो की आमच्या एका पदाधिकाऱ्याने 3 महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर रेल्वेने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना खरं तर ही घटना घडल्याच्या नंतर पुन्हा 2 तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली. किती लोक आमची या रेल्वेमध्ये अंदाज तुम्ही आम्हाला देऊ शकता की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार रेल्वे खातं सुधारणार हे एकदा तुम्ही आम्हाला अंदाज द्या. तुमचा एक कोटा आहे की 1000 माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो कर आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू. मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईट ऐकल्या किंवा म्हणणं ऐकलं तर ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाही आहे भौगोलिकदृष्ट्या. तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेला का? काश्मीर आपल्याकडे चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत. हा काय मेजर इश्यू आहे का? मोठा इश्यू आहे का? मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सिरियसलीपणे लक्ष देणार असाल तर आम्ही प्रवास का करायचो. 2002-2003 ला या रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक 2-3 आता तिथे महत्वाचे 2 डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो. तिथे चेंगराचेंगरी होते. याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळते? हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असतो. तिथे वडापावची एवढी मोठी टपरी पाण्याची टपरी हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना. ज्येष्ठ नागरिक येतात काही आजारी असतात त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा. हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार. याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या. हे जे मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. आज आम्ही तुम्हाला ताकीद देतो या बाबतीत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मागील काही वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय सातत्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या. मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे, कल्याणसारख्या महापालिकांनी 6 महिने आधीच कंबर कसली असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विनामोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवरती उच्च न्यायालयाने छोट्या मूर्त्यांसाठी POP बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नावरती एक प्रकारे पाणी फिरवले असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. POPच्या छोट्या मूर्तीचा प्रश्न संपला असला तरी POPच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या POPच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या POP मूर्ती बनवण्यावरती त्यांची व्यावसायिक विक्री करणाऱ्यांवरती कोणतीही बंदी नाही. मात्र त्याचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल यावर सर्वांचं एकमत झालं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा. अशातच आता मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहे. आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचे समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत. आठवडाभरामध्ये नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसंवेदकांचा जनसंवाद या उपक्रमामध्ये केल्या. भाजपच्या खोपाट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी विष्णुनगर, चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी, मुवड, पांडे, भाजपाचे राजेश गाडे, सुरेश दळवी, सचिन पाटील, ओमकार चव्हाण उपस्थित होते. आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत आहे. ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते तेथे आता पाणी कमी मिळू लागले आहे, तर जेथे कमी पाणी मिळत होते तेथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं आहे. अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपामध्ये अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या आठवड्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असं केळकर यांनी सांगितलं आहे. या उपक्रमामध्ये न्याय मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला आहे. केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनातील वाहन चालकांना लिपिक पदावरती बढती देण्यात आली. प्रस्ताविकांच्या अनियमित आणि अन्यायकारक बदल्यांना स्थगिती मिळवून देण्यात आली आहे. तर सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला. या सर्व कामगारांनी जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमामध्ये उपस्थित राहून आमदार केळकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार देखील केला आहे. पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर, चरई, त्या भागामधले धर्मवीर नगर असे निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते. पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील मी निमंत्रित केले होते. हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय. काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या 2 महिन्यापासून मिळत नाही आहे. आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे. तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली. एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे. तो 1 आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल. कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने. आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय काय जे करता येईल ते करणं आवश्यक आहे. आणि
आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्याभरामध्ये त्याचा फीडबॅक येईल, त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरतो. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग असल्याने तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवरती रिकामा करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या. यावेळी शिवसेना सचिव माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, इतर पदाधिकारी शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये त्या परत पाठवल्या असून ज्या ज्या प्रभाग समितींचा कचरा आहे तो त्या त्या प्रभाग समितींमध्ये टाकण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. तरीसुद्धा आमच्याच प्रभागांमध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेचा कचरा आणून टाकता आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास याचा सहन करावा लागतोय. त्यामुळे आता हा कचरा आम्ही येथे टाकून देणार नाही. फक्त आमच्या वागळे प्रभाग समितीमधील कचरा आम्ही या ठिकाणी डंप करू. ते देखील 2 दिवसांमध्ये कचरा तिकडे हटवला गेला पाहिजे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या कामगारांनी देखील यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षक मास्क किंवा गमबूट मिळत नाहीत. त्याचप्रमाणे येथे वारंवार फवारणी देखील होत नाही असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. तर शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी ज्या ठिकाणी ठाणे महानगरपालिका सगळा कचरा टाकला त्या डम्पिंग स्टेशनवर जाणारा रस्ता खराब झालेले सध्या 2 दिवस तरी कचरा येथे राहणार असल्याचे आयुक्त यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर सांगितले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या तक्रार आल्यानंतर आम्ही सर्वजण या सिपी तलाव ट्रान्सपोर्ट स्टेशनचा पाहणी केली असता इकडचा पूर्ण कचरा काढून टाकल्यानंतर सुद्धा आता पुन्हा कचऱ्याला सुरुवात झालेली असं निदर्शनास आल्यानंतर उपायुक्त मनीष जोशी साहेबांशी माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर कमिशनर साहेबांशी सुद्धा सौरभ राव साहेबांशी चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आतकोली जे आपलं महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे रस्ता अचानक खचल्यामुळे तिथे तात्पुरते आम्हाला 2-4 दिवस तिथे खाली करावं लागतं आणि आता रस्त्याचं काम चालू आहे जलद गतीने आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल. हे पूर्ण झाल्यानंतर इकडचा पूर्णपणे कचरा शिपीचा रावता आतकोली येथे हलवण्यात येणार आहे असं स्वतः आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे. आणि आम्ही लगेचच त्यांना स्प्रेइंगची आणि बाकी कुठल्याही पद्धतीची दुर्गंधी येऊ नये, वागळे इस्टेटकरांना कुठलाही त्रास होऊ नये ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्वरितच आता स्प्रेइंग सुरू झालेली आहे आणि दुर्गंधी आता कमी झालेली आहे आणि काही तासात इकडची दुर्गंधी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि 2 दिवसानंतर पुन्हा संपूर्ण कचरा हा आतकोली येथे हलवण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण पाहता माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा मागे निर्देश दिलेले आहेत. या प्रभाग समितीमध्ये यांचा हा प्रभाग आहे, यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाने काय अख्ख्या ठाणे शहराचा ठेका घेतलेला नाही आहे. पूर्ण ठाणे शहराचा कचरा या ठिकाणी येऊन पडतोय. आज मागे आम्ही केलं होतं का प्रभाग समितीने हा तुम्ही कचरा अगदी काय डम्पिंगचा प्रॉब्लेम असेल तर प्रभाग समितीने हा कचरा तुम्ही हे करा आणि मग तो जाऊ द्या तुम्ही, कारण कचरा संकलन करणं, कचरा एका ठिकाणी हे करणं आणि परत तो ट्रान्सपोर्ट करणं ठीक आहे, ही प्रोसेस आहे. हा सुद्धा डम्पिंग ग्राउंड नाही. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी आता डम्पिंग ग्राउंडचं याला स्वरूप आलेलं आहे आणि या ठिकाणी हे सर्व कर्मचारी सुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा आपण हे घ्या की या ठिकाणी फवारणी होत नाही, या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही. गाडी आता एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत का तुम्ही पाहता रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. अगदी नागरिकांना, या परिसरातल्या नागरिकांना खूप मोठा हा त्रास झालेला आहे. अगदी वेतना भोगतात ते लोक, त्यांच्या मुलगा सुद्धा शाळेमध्ये वेळेवर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. आणि यापूर्वी सुद्धा आम्ही या संदर्भात वारंवार सांगितलेलं आहे का बाबा रे तुम्ही या अशा प्रकारच्या ह्या घटना इथे घडतात आणि या मागे सुद्धा तुम्ही पाहिलं का एक पोकलन खाली एक लेडीज गेली तरी या कर्मचाऱ्यांना कळलं नाही. हे ठेकेदारांची मजुरी आहे. शेवट हे ठेकेदार सुद्धा आज पाहतो तुम्ही फवारणी, आता या सर्व कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण मुलं हे घ्या, फवारणी कधीच इकडे होत नाही. आम्ही समजा रोज या ठिकाणी येत नाही पण हे कर्मचारी रोज इकडे गाड्या खाली करायला येतात. शेवट ते सुद्धा माणसंच आहेत ना. या ठिकाणी जर तुमची फवारणी केली नाही
तर इथे दुर्गंधी पसरते, या ठिकाणी रोगराई निर्माण होते. एक तर पाऊस सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला सगळे वसाहत आहे, आजूबाजूला नागरिक राहतात, ती सुद्धा माणसं आहेत ना, जनावरं तर नाही आहेत ना. थोडा विचार करणं प्रशासनाने गरजेचं आहे. हा वागळे स्टेट जो सीपी टँक आहे, मागच्या वेळी बी असंच आंदोलन केलं 2 महिन्यापूर्वी. जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे, त्याच्या विचारविनिमय करून त्यांनी बंद करायचं आश्वासन दिलं होतं. पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे, तिथे बी गेलं होतं 100-150 करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही हाणून पाडलेला आहे. त्या टायमाला मी एकटा होतो, हे सगळं यांचाच फोन आला होता, त्या माध्यमातून बंद केला. पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जेव्हा मी येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचं ग्लोव्ज नाही, मास्क नाही, कपडे नाही, मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय? मग तुमचे पैसे जातात कुणाकडे? जर कर्मचाऱ्यांचा सुरक्षा नाही येत तर काय? जर कर्मचाऱ्यांची सुरक्षा नाही, कारण की वार्ड क्रमांक 17 आमच्याच वार्डामध्ये येतो. हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले, काही लोक. अशी परिस्थिती आहे. तर आमचं एकच मत आहे, 9 प्रभाग समितीमध्ये आहेत, 9 प्रभाग समितीमध्ये डिवायडेशन करायचं आणि प्रत्येक आमदार मतदारसंघामध्ये जे आपलं घोडबंदर आहे, ठाणा आहे आणि वागळे आहे, जे आमच्या मतदारसंघामध्ये जेवढा कचरा आहे, जो वागळेचा पण कचरा इकडे आलेला आहे, वागळेचा, तो आम्ही ऍक्सेप्ट करू, कारण की तो आमच्या प्रभागातला आहे. जर तुम्ही मुंबऱ्याचा टाकाल, ठाण्याचा टाकाल, आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. ह्याच्या पुढे ह्याने बोललं शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन होईल. ह्याच्या पुढे त्यांनी आमची सूचना, त्यांनी विनंती ऐकून घ्यावं. कचऱ्याचा म्हणजे हे होत नाही, इकडनं कचरा जात नाही. इथे जो आमचा घंटागाडीचा जो कचरा आहे तो इथे म्हणजे साचलाच जातो. मग आता आमची ड्युटी 2 वाजेपर्यंत असते, आम्ही 5-6 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. नाही कुठल्या गोष्टीची म्हणजे आता स्वच्छता अशी नाही ना, आम्हाला सुद्धा नाही ना, आमच्या कामगारांना, कुठल्याच कामगारांना नाही. आम्ही ड्रायव्हर आहेत, सफाई कामगार पण नाही होत आणि बाकी हे लाईन बिन लागते. याच्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार सांगितलं आहे का 2 JCB 2 पॉकलंड लावा, एवढी लाईन लागणार नाही. तरी पण ते लोक ऐकत नाही आमचे. तर याच्याबद्दल काहीतरी आमच्यासाठी पर्याय करा. भरपूर लाईन लागतात, कामगारांची व्यथा कोणीच जाणू शकत नाही. वारंवार आम्ही लोक इथे सांगून की बाबा आम्हा लोकांना लवकर खाली करून आम्हा लोकांना मोकळे करा, तरी पण इथे लाईन लावतात. जर कोणी आता इथे कोणी पेशंट सिरियस झाला तर मग तो अक्षरशः ॲम्ब्युलन्समध्येच मरणार, अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे. आणि इथे ते कचरा भरून आणला तर पहिले इथे लाईनमध्ये उभं राहा, नंतर त्याच्यानंतर तिथे काटा करायला लावतात. काटा नसेल तर मग ते आम्हा लोकांना लई सतवतात. इकडे फवारणी वगैरे काहीच नाही करत. आता वाजले 3-3:30 झाले, असं वारंवार ड्युटी संपली तरी पण आम्हा लोकांना इकडे राबवतात. तिथे आम्ही जर गेलो पार्किंगला तर मग आम्हा लोकांना घाबरवतात, तुमची ॲब्सेंटी लावून टाकणार काम करून पण. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.